श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी विचार केलाय का की रात्रंदिवस कष्ट करून रक्ताचं पाणी करूनही तुमच्या घरात पैसा का टिकत नाही? का तुमच्या घरात सतत किरकोळ कारणावरून मोठी भांडणे होतात? का तुमच्या मुलांच्या प्रगतीत नको ते अडथळे येतात? का तुम्हाला दररोज रात्री झोपताना एक अनामिक भीती किंवा दडपण जाणवतं? कदाचित तुम्ही तुमच्या घराचा आध्यात्मिक आधारस्तंभ असलेल्या या 3 गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष करत आहात. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी स्पष्टपणे सांगितलंय की ज्या घरात या 3 गोष्टींची मनोभावे पूजा आणि निगा राखली जाते, तिथे साक्षात लक्ष्मी अखंड वास करते आणि मृत्यूचा देव यमराजही त्या घराच्या उंबरट्याबाहेरून हात जोडून परत जातात. आजचा हा व्हिडिओ केवळ माहिती नाही, तर तुमच्या आयुष्यातील दुःखाचा अंत करणारा एक दैवी संदेश आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार. कृपादृष्टी या आपल्या आध्यात्मिक चॅनेलवर सर्वांचे मनापासून स्वागत. बरेच जण विचारतात की आमच्यावर खूप संकट आहेत, कर्जबाजारी झालोय, घरात आजारपण संपत नाहीये, स्वामींना कितीही हाक मारली तरी ऐकत नाहीत का? मित्रांनो, स्वामी नेहमीच ऐकतात, पण कधीकधी आपणच आपल्या घरात अशी काही कर्मे करतो किंवा अशा काही नियमांकडे दुर्लक्ष करतो ज्यामुळे घराची सकारात्मक ऊर्जा नष्ट होते. आपल्या घरातील देवारा, आपल्या घरातील तुळस आणि आपल्या घरातील वागणूक हेच ठरवतात की स्वामींची कृपा आपल्यावर कधी होणार. आजचा हा विषय आपण गरुड पुराण, पद्यपुराण आणि महान संतांच्या शिकवणीतून घेतलेला आहे. आयुष्यात पैसा येतो आणि जातो, पण घरामध्ये शांती, समाधान आणि आरोग्य असणं हे सर्वात मोठं भाग्य आहे. आज मी तुम्हाला अशा 3 गोष्टींबद्दल सांगणार आहे, ज्यांची पूजा, ज्यांची काळजी जर तुम्ही मनापासून घेतली तर तुमच्या आयुष्यातील दुःख हा शब्द कायमचा पुसला जाईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, पहिली आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घराच्या अंगणातील किंवा बाल्कनीतील तुळस. तुम्ही म्हणाल, आम्ही तर रोज पाणी घालतो, त्यात नवीन काय? पण गरुड पुराणातील रहस्याप्रमाणे तुळस हे केवळ एक झाड नाही, ती वृंदा आहे. ती साक्षात लक्ष्मीचं रूप आहे. ज्या घरात तुळशीचं रोप सुकलेलं असतं किंवा जिथे तुळशीच्या आसपास घाण असते, तिथे दरिद्रता पाय पसरते. तुळशीच्या पानांमध्ये इतकी ताकद आहे की घरातील वास्तुदोष शोषून घेतात. पण आपण काय करतो? फक्त पाणी घालतो आणि विसरतो. शास्त्र सांगतं की ज्या घरात संध्याकाळी तुळशीपाशी दिवा लागत नाही, त्या घरात संध्याकाळनंतर नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. रोज सकाळी अंघोळ झाल्यावर शुद्ध मनाने तुळशीला जल अर्पण करा. जल अर्पण करताना ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ हा मंत्र किमान 11 वेळा म्हणावा. संध्याकाळी तिन्ही सांजेला तुळशीपाशी गाईच्या तुपाचा किंवा किमान तिळाच्या तेलाचा दिवा लावा. लक्षात ठेवा, तुळशीच्या मातीला स्पर्श करताना कराग्रे वसते लक्ष्मी हा मंत्र म्हणावा. जर तुमची तुळस वारंवार सुकत असेल तर समजा घरात नजर दोष आहे. अशा वेळी 21 दिवस सतत तुळशीला प्रदक्षिणा घाला आणि तुळशीच्या मुळाशी थोडी हळद अर्पण करा. हा बदल करून पहा, तुमच्या घरातील चिडचिड कशी शांत होते ते तुम्हाला स्वतःला जाणवेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या कुलदेवतेची भक्ती. अनेक भक्त आजकालच्या धावपळीत बाहेरच्या मोठ्या मंदिरात जातात, लांबच्या यात्रा करतात, पण आपल्या कुलदेवाला विसरतात. गरुड पुराणात भगवान विष्णूंनी गरुडाला सांगितलंय की कुलाचे रक्षण कुलदेवताच करत असते. कुलदेवता म्हणजे तुमच्या घराचा पाया. जर पायाच कच्चा असेल तर त्यावर सुखाची इमारत कशी उभी राहणार? ज्या घरात कुलदेवतेचा फोटो किंवा टाक व्यवस्थित पूजला जात नाही, तिथे पितृदोष निर्माण होतो आणि अशा घरात मुले ऐकत नाहीत किंवा सतत आजारपण येतं.
विचार करा, तुमचे आई वडील तुमच्या स्वतःच्या घरात उपाशी असतील आणि तुम्ही बाहेरच्यांना पक्वान्न जेवण घालत असाल, तर ते तुम्हाला पुण्य देईल का? नक्कीच नाही. तसेच कुलदेवतेचं आहे. जेव्हा तुम्ही कुलदेवतेसमोर दिवा लावता, तेव्हा तो दिवा केवळ वात नसते, तर तो तुमच्या आयुष्यातील कठीण प्रसंगात उजेड दाखवणारा ज्ञानदीप असतो. तुमच्या देव्हाऱ्यात कुलदेवतेचा फोटो किंवा टाक नेहमी मध्यभागी आणि स्वच्छ ठिकाणी ठेवा. रोज सकाळी आणि संध्याकाळी न विसरता कुलदेवतेच्या नावाने एक दिवा लावा. ज्यांना शक्य आहे त्यांनी कुलदेवतेचा नवाक्षरी मंत्र किंवा कुलाचार पाळावा. दर मंगळवारी किंवा शुक्रवारी कुलदेवीला खणा नारळाची ओटी भरा किंवा किमान एखादा गोड गुळाचा नैवेद्य दाखवा. 40 दिवस हा नियम पाळून बघा. तुमची अडकलेली कोर्टाची कामं, लग्नाचे अडथळे किंवा नोकरीचे प्रश्न कसे सुटतात. तिसरी गोष्ट जी घराला स्वर्ग बनवते ती म्हणजे अन्नपूर्णा माता आणि गोमाता यांचा सन्मान. आज आपण शहरात फ्लॅटमध्ये राहतो, तिथे गायीची पूजा रोज करणं शक्य नसेल, हे मान्य आहे. पण गरुड पुराण सांगतं की तुमच्या घरातील पहिली पोळी किंवा पहिला घास, ज्याला गोग्रास म्हणतात, तो गायीसाठी असावा. ज्या घरात अन्नाचा अपमान होतो, ताटात अन्न उरवलं जातं किंवा जिथे गरिबांना उंबरठ्यावरून रिकाम्या पोटी परत पाठवलं जातं, तिथे लक्ष्मी माता कधीच स्थिर राहत नाही. आपण ताटात उरलेलं अन्न सरळ कचऱ्यात टाकतो आणि तिथेच आपण ऐश्वर्य आणि आपल्या मुलांचं नशीब आपण कचऱ्यात टाकत असतो. स्वयंपाकघर हे घराचं सर्वात पवित्र स्थान आहे. तिथे अन्नपूर्णा मातेचा वास असतो. जर तुमचं स्वयंपाकघर अस्वच्छ असेल तर तुमच्या आयुष्यात कितीही पैसे आले तरीही औषध पाण्यातच जाणार. रोज जेवण बनवताना पहिली लहान पोळी बाजूला काढा आणि ती गाईला, कुत्र्याला किंवा कोणत्याही मुक्या प्राण्याला द्या. शक्य असल्यास गुरुवारी गाईला गूळ आणि चणा डाळ अर्पण करा. स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ ठेवा. मित्रांनो, आपण घराच्या इंटेरियरवर आणि सजावटीवर लाखो रुपये खर्च करतो, पण ज्या उंबरठ्यावरून आपण घरात प्रवेश करतो त्या उंबरठ्याकडे आपलं लक्ष नसतं. शास्त्रानुसार घराचा उंबरठा हा महालक्ष्मीचा उंबरठा असतो. हा तोच उंबरठा आहे जिथे प्रल्हादासाठी भगवान नरसिंह प्रकट झाले होते. ज्या घरात उंबरठ्यावर रोज स्वस्तिक काढलं जातं किंवा हळद लावली जाते, तिथे बाहेरची कोणतीही वाईट शक्ती, करणी बाधा किंवा नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही. दर शुक्रवारी किंवा रोज सकाळी घराचा उंबरठा पाण्याने स्वच्छ धुवून तिथे हळदीचं लेपन करा किंवा बाजूंना कुंकवाने स्वस्तिक काढा. उंबरठ्यावर कधीही उभं राहून बोलू नका किंवा तिथे बसून अन्न खाऊ नका. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर उंबरठ्याला नमस्कार करा. यामुळे घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि स्वामींची दिव्य कृपा तुमच्या घरात प्रवेश होईल. हे करताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जप मनात चालू ठेवा. ज्या घरात श्री गुरुचरित्र, स्वामीचरित्र सारामृत किंवा भगवद्गीता यासारखे पवित्र ग्रंथ केवळ कपाटात शोभेसाठी नसून त्यांची नित्य पूजा होते आणि वाचन होते, तिथे साक्षात सरस्वती आणि विष्णूचा वास असतो. हे ग्रंथ हे केवळ कागद नसून ते शब्दाच्या रूपात असलेले गुरुच आहेत. देव्हाऱ्यात एक पवित्र ग्रंथ ठेवा. रोज किमान एक अध्याय किंवा स्वामीचरित्रांच्या 11 ओव्या वाचा. जर वाचता येत नसेल तर किमान ग्रंथाला रोज नमस्कार करा आणि त्यावर एक फूल अर्पण करा. 21 दिवस हा उपक्रम राबवून बघा. तुमच्या घरातील कटकटी आणि मुलांच्या अभ्यासातील एकाग्रता कशी सुधारते. मित्रांनो, आयुष्य कधीच सोपं नसतं. प्रत्येकाच्या नशिबात संघर्षाची काही पानं लिहिलेली असतात. आज तुमच्या खिशात पैसे नसतील, कदाचित लोक तुमची थट्टा करत असतील, तुमच्या घरात आज क्लेश असतील, पण लक्षात ठेवा, हे कायमचं नाहीये. ज्यांचा कोणी नसतो त्यांचे साक्षात ब्रह्मांड नायक स्वामी समर्थ असतात. स्वामींना सोन्याचा देवारा नकोय, त्यांना तुमची निस्वार्थ भक्ती आणि तुमच्या घरातील पवित्रता हवी आहे. जेव्हा तुम्ही तुळशीसमोर दिवा लावता तेव्हा तो दिवा स्वामींच्या डोळ्यातील कौतुक बनतो. जेव्हा तुम्ही कुणाला मदत करता तेव्हा स्वामींना आनंद होतो. कधीही हार मानू नका. रडावंसं वाटलं तर स्वामींच्या चरणावर डोकं ठेवून मनमोकळेपणाने रडा. कारण जगासमोर रडाल तर लोक हसतील, पण स्वामींसमोर रडाल तर तेच तुम्हाला उचलून धरतील. तुम्ही फक्त एक पाऊल टाका, स्वामी तुमच्यासाठी 100 पावलं धावून येतील. हा विश्वास ठेवा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.